परिवाराच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत. सर्वांच्या सहकार्याने सुंदर असा हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातोय. आपण सर्वजण उपस्थित आहात. आपले मनपूर्वक स्वागत. कोलदरी येथून जे उपस्थित आहेत आपले सहर्ष स्वागत. नमस्ते कातळे सर. भूषण परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त संतोषी बोर सामाजिक प्रतिष्ठान आयोजित शिवशंभो मोफत सामुदायिक विवाह सोहळा आज बोरवाडीच्या पवित्र प्रांगणामध्ये या ठिकाणी संपन्न केला जातोय. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांची उपस्थिती आहे. आलेले सर्व वऱ्हाडी परिवाराचे नातेवाईक, गावातील ग्रामस्थ, आर्ट ऑफ लिव्हिंगचा मित्रपरिवार, संतोषी बोर सामाजिक प्रतिष्ठान या सर्वांच्या सहकार्यातून सुंदर असा हा सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होतोय. आपली सर्वांची उपस्थिती आहे. विनंती राहील सुंदर अशी आसन व्यवस्था समोर करण्यात आलेली आहे. आपण समोर आसनस्थ व्हा. 11:15 या ठिकाणी वाजलेले आहे. वेळेत आपण सन्मान स्वीकारायचा. आपण कार्यक्रमाला प्रारंभ या ठिकाणी करण्यात आलेली आहे. फॅनचं सुंदर असं नियोजन या ठिकाणी करण्यात आले. आपण कक्षात स्थानापन्न व्हायचंय आणि पुरुषांनी बरोबर पुरुषांच्या कक्षात स्थानापन्न व्हा. खरंच या सर्व सहकार्यांना असणार आहे. परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त संतोषी बोर आज गडबड आहे जरा थोडीशी, कारण की लग्नाचा कार्यक्रम आहे ना, दिवसभर कव्हर करायचा ना. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कव्हर करायला लागतात. आदरणीय गुरुवर्य भरत आप्पा भोर आणि संतोष शेठ बोर, संतोष शेठ यमनाजी बोर यांच्या संयुक्त अंधाराकडून प्रकाशाकडे आपलं जीवन या ठिकाणी नेहमी पुढे पुढे जात असतं. या न्यायाने बोला जय गुरुदेव, जय गुरुदेव. साखरपुड्याचा कार्यक्रम असेल तर बोलणाऱ्या वडवणीला मंडपाच्या जय गुरुदेव विनंती आहे. वरराजा आणि वधुराणीचं आगमन प्रवेशद्वाराजवळ विनंती असणार आहे. बिकू रामदास तोरा सोहळ्याच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. तांबलेमाळा गावचे या ठिकाणी सर्व परिवारातील ओके. त्याचप्रमाणे श्री गणेश बैलगडा या ठिकाणी कॅप्टन बैलाचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार उपस्थित राहावं. समोर जे पिकअप गाडी आहे, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आहे. प्रवेशद्वाराजवळ वरराजाची जी गाडी लागलेली आहे आर्टिगा, त्या गाड्या कृपया करून आपण पार्किंग मध्ये पार्क कराव्यात अशी आपणाला विनंती आहे. गणेश पूजन करणाऱ्या या सर्व मान्यवरांचा सन्मान काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे आदरणीय भरत शेठ भोर यांच्या शुभस्ते, मान्यवरांच्या शुभस्ते संपन्न झालेला आहे. आणि अनंतर काकांना विनंती असेल
दिनेश शेठ कुडे यांचाही सन्मान संपन्न होतो. हरि ओम यजमानस्य तिलकं कुर्यात्. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पुरुषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारपक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. मंगलम भगवान विष्णुः मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरिः. पलीकडचे दिवे लावून घ्या. बोधिपदे वरूपस्थं कर्म साक्ष्य विघ्नकृत यावत् पूजा समाप्तिस्य तावत् तत्र स्थिरो भव. अनेन पूजने दीपदे वता प्रियतार्णमः शुभं करोति कल्याणम् आरोग्यं संपदा. शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपदेवताय नमः. सर्वोपचारात् गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं संपदा. शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपदेवताय नमः. सर्वोपचारात् गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. आता गंध लावा बोलताना. या ठिकाणी या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दीर्घमायुरस्तु श्री महागणपती देवताभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तदंश श्री सद्गुरु रविशंकर जी महाराज प्रतिमा देवताभ्यो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. हार घालून द्या. पुष्पमालां समर्पयामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय देवताभ्यो नमः. आज महागणपति देवताभ्यो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थ मधु प्रकाश मणि निवृत्तिदासु अवतार जोजे श्रीमन महागणाधिपते नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय निलेश टेमकर पंचायत समितीचे सदस्य प्रसिद्ध गाडामालक उद्योजक यांचं आगमन आहे. पंचायत समितीचे माजी सभापती सुभाषराव ढेरंगे उपस्थित आहेत. संतोषजी मोरे भोसरे स्वप्नील काळे सूरज शामराव काळे ग्रामविकास संस्था अध्यक्ष कोलदरे साहेब माजी सभापती कारखान्याचे संचालक यांच्या शुभस्य सुपारी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न. आदरणीय संजय देवराम काळे रवींद्र शिवाजी शिंदे सामाजिक कार्यक्रमांनी समापन्न व्हा. वेळेतच कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपलं सहकार्य या ठिकाणी इंद्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पुरुषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. पुंगीफलदेवताभ्यो नमः. सर्वोपचारगन्धाक्षतपुष्पमे हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यं नाना परिमलद्रव्याणि समर्पयामि. श्री पुंगीफलदेवताभ्यो नमः. मंगलम भगवान विष्णुः मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरिः. या चारही सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपला सुपारी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न होतो. वेट करायचं आहे. पाय ते समोर सुपारी फोडल्यानंतर या सर्व परिवाराचा ऋणानुबंध निश्चित अर्थात पक्का केला जाणार आहे. पूर्वीपासून चालत आलेली आपली परंपरा टाळ्या वाजवा सर्वांनी. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आदरणीय उद्योजक बाबाजी सोयटेकर आणि माजी सभापती यांचं स्वतःचा दशरथजी नवले तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व सहकारी उपस्थित आहात. मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रभाकर नाना डोंगरे बापू वाळके डोंगरे परिवारातील सिद्धी त्याचप्रमाणे कोकडे परिवारातील तेजस्विनी काळे परिवारातील स्नेहल आणि कुमार परिवारातील मानसी या सर्व चारही मामा वरराजाच्या मामांना विनंती राहील आपल्या नावाचं श्रवहान स्वस्ति न पुरुषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः. अणुच्या महिला उन्नती केंद्राच्या संस्थापिका किरणताई दिलीपरावजी वळसे पाटील ताईंचे उष्माताई शिंदे आपलंही मनपूर्वक सरसो स्वागत. ताईंनाही विनंती मंचावर या. वधू देवताभ्यां यत्पटे श्रेणीयातपे विद्यारंभे विवाहेश रमेश दीर्घायुर्भासहायते शुक्लांबरधरं देवं दशरथं प्रसन्नवदनं जयेत् सर्वविघ्नोपशान्तदेव ताराबलं चन्द्रबलं विद्याबलं दैवबलं देव लक्ष्मीपते ते ग्रीवं विश्वकर्मयोगे बालवकरणे राशिवर्धमाने चंद्रमेश राजस्ते श्रवी मिथुन राजदेव राजगुरु सिद्धि प्रत्यर्थ ब्राह्मण द्वारा महागणपति देव
पिण्याची वेळ आपले सहर्ष स्वागत. विभावसो अनंत पुण्य फलद मतशांती प्रयशमे वधुदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थ पुष्पमालां समर्पयामि. देवानां च ऋषीणां देवताभ्यो नमः. पुष्पमालां समर्पयामि. अवसर निवृत्त ज्ञानेश्वर नवले साहेब यांची उपस्थिती आहे. देवेदाजी करवंदे सगळ्यांनी आपापला समोर कलश उचला. मुलींच्या कपाळाला लावा. खाली टेक मासे 3 वेळा करा. स्तुर्गमाय वस्तु तेनायुक्रमाणे पुण्याभिरस्तुर्गमाय वस्तु ते. महेशदादा इरंडी यांची उपस्थिती आहे. सहर्ष स्वागत. सगळ्यांनी काडी पिढीने आपल्या इकडे दिवा लावून घ्या. दिवा लावून टाका. आपण मंचावर उपस्थित राहू. मी सरद बँकेच्या विद्यमान संचालिका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्याच्या अध्यक्ष आदरणीय सुषमाताई या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. सर्वप्रथम तालुका पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आणि पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध घडामोडी उद्योजक आदरणीय निलेश टेमकर यांना विनंती राहील आपण स्वागत करून शुभेच्छा प्रदान कराव्या. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये पद्मभूषण परमपूज्य सामुदायिक विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे. संतोष यानंतर शुभेच्छा प्रदान करण्यात आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवळवाडीचे माजी सरपंच आणि तालुका राष्ट्रवादी युवकचे नेते पद्मविभूषण परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या 17व्या वाढदिवसाच्या निमित्त आहे. शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आमचे सहकारी मित्र अमितराव कातळे, डॉक्टर रामनाथ तावडे, आमचे मार्गदर्शक भरत शेठ भोर, संतोष शेठ भोर या सर्वांनी आपले या ठिकाणी नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक स्वरूपात बोलत असताना मधुवारांसाठी कुठंतरी सामुदायिक विवाह चळवळ आपण चालू ठेवली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सामान्य कुटुंबातील साधून आज खऱ्या अर्थानं अवसरी बोरवाडी येथे उत्साहाच्या वातावरणामध्ये आज 57वा वाढदिवस संपन्न होत आहे. खरं तर शिवशंभो मोफत सामुदायिक विवाह सोहळा आपणा सर्वांचे मित्र संतोष शेठ भोर असतील किंवा भरत शेठ भोर असतील, समाजाच्या हिताचे काहीतरी करण्याचा संकल्प हा माणसाच्या जीवनामध्ये असायला लागतो. तो त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न आज खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्यामध्ये चालू केलेला आहे. गेले अनेक वर्ष या सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना हे आंबेगाव जुन्नर या 2 तालुक्यामध्ये पुढे जात असताना कुठेतरी लोप पावती की काय ही संकल्पना आपण पाहतोय. परंतु सर्वसामान्य कुटुंबाचा आधारहोड होण्याचं काम आमचे भरत शेठ असतील किंवा संतोष भाऊ असेल, त्यांचे सर्व मित्रमंडळी असतील, चांगल्या प्रकारचा उपक्रम हाती घेतलेला आहे. आज 4 जोडपी विवाहबद्ध होतात. विशेषतः आमच्या नातेवाईक कोकणे परिवारातील कन्या आज या ठिकाणी विवाहबद्ध होते. आपण खरं तर भरत शेठला धन्यवाद दिले पाहिजे. खूप लोक समाजामध्ये असतात, परंतु स्वतःचं घर समाजाच्या हितासाठी, समाजाच्या आरोग्यासाठी, समाज सुधारला पाहिजे, सुदृढ झाला पाहिजे. जे रविशंकर महाराजांनी उभ्या भारत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये माणसाचं आरोग्य हे ठीक राहिलं पाहिजे यासाठी आपलं आयुष्य झिजवतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून भरत शेठ यांनी आज या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, डोळे तपासणी आणि मोफत चष्मे वाटप एवढा मोठा उपक्रम हाती घेतला आहे. एक चांगल्या माणसाला शुभेच्छा देणं हे सुद्धा काळाची गरज आहे. आपण कमावलेला पैसा समाजाच्या हितासाठी दान केल्यानंतर अधिकची भर आपल्या कार्यामध्ये पडत असती.
या सर्व चारही वधूवरांचं भावी आयुष्य सुखाचं तर जाईलच, पण भरत शेठ आणि संतोष भाऊ तुम्हाला चांगले आशीर्वाद त्यांच्या माध्यमातून लाभतील. मी या सारही वधूवरांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं बरबाद जावं अशा शुभकामना व्यक्त करतो. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आदरणीय बाबा उपस्थिती आहे, मनपूर्वक सरचं स्वागत. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा विवाह सोहळा इथे संपन्न होत आहे. भरतभर नेहमीच काही ना काहीतरी सामाजिक कार्य गुरुजींच्या नावाने करत असतात. आज हा सामूहिक लग्न सोहळा तसेच आरोग्य तपासणीसुद्धा इथे सुरू आहे बाजूच्या बंगल्यामध्ये. खरं तर याच्या आधी पण इथे एक लग्न सोहळा झाला 10 मेला विकासनी केला होता आणि त्या कार्यक्रमाला येणं पण तेवढंच जरुरी होतं. पण त्या दिवशी माझा वाढदिवस होता हे कारण नाही, त्या दिवशीच माझा भाऊ गेला होता 10 मेला. तर विकासचा खूप फोन आला, ताई कसंही करून या, कसंही करून या. पण 10 मे मी माझ्या आयुष्यात कोणालाच देत नाही. कोणासाठी म्हणजे तो दिवस आम्ही बहीण भाऊ सोबत राहतो, तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण मला कधीही 10 मेला कोणी बोलावू नये किंवा मेसेजही करू नये अशी मी एक तुम्हाला विनंती करते. आणि आजचे लग्नामध्ये ताईंनी बोरताईंनी या नवदाम्पत्या सगळ्यांना फ्रीज आपल्याकडनं प्रेझेंट दिलं आणि 2 पितळीच्या समया जे त्यांच्या संसारात नेहमी त्यांना उपयोगी पडतील. माझ्याबद्दल मी एवढंच सांगेन की माझ्या माहेरी अशी पद्धत आहे की नवरदेव नवरीला सुन्या हाताने नाही ठेवत. म्हणजे 5 रुपये का द्या तुम्ही, नाही काही तर खोबऱ्याची वाटी द्या, पण त्यांच्या हातात पैसे ठेवावे लागतात. तर मी आंबेगाव तालुक्यात जितक्याही लग्नाला जाते 250 रुपये मुलाला 250 रुपये मुलीला पाकिट भरून जाते. 2,500 भरू शकत नाही कारण मला दुसऱ्या दिवशी रस्त्यावर यावं लागेल. पण आपल्या पद्धतीने सगळ्यांचा सन्मान झाला पाहिजे. फुललाई फुलाची पाकळी या तालुक्याने साहेबांना भरभरून दिलेला आहे, सगळ्यांनीच दिलेला आहे. या भोरवाडीमध्ये विकास असो, भरतभर असो, आपले संतोष भोर असो, त्यांच्या वडिलांना मी जास्त ओळखायची. हे लोक आणि काही असे असेल जे मला माहीत नाही पण खूप करतात, त्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. आणि आज विवाहार्थ होणाऱ्या जोडप्यांना खूप खूप आशीर्वाद देते. एवढं बोलते आणि थांबते. म्हणा मनो हात मन पुराण भक्त पुण्य फल प्राप्त्यर्थ विकार कार्य निर्विघ्न विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर् श्री गुरुदेवताभ्यो नमः. हिरण्यगर्भस्तमेवसो अनंत पुण्य फल शांति प्रयशमे सौगंधा पर पावे घालून पावे. वधूराणींचा मामांच्या शुभ हस्ते वरराजांचा सन्मान संपन्न होतोय. खरं तर आज पद्मविभूषण परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त संतोषी कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. खरं तर 22 वर्ष अविरतपणे हा सुंदर असा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. येणाऱ्या काळात अशा चांगल्या कामावर सन्मानित करा. आणि खरं तर वेळेचं महत्व लक्षात घेता प्रातिनिधिक स्वरूपात हा जो उन्हाळा आहे हा तुम्ही पहिल्यांदा आयुष्यात बघत आहे. माझ्या माहिती स्वेच्छासत्तेचा उन्हाळा खूप कॉमन आहे, म्हणजे असतोच. ते याच्यासाठी आता परवा 2 बाया लागल्यात आपल्याकडे. कांदा असतो ना, कांदा असा करायचा आणि ते बाळाच्या गळ्यात काम
उपस्थित राहायचे आरोग्य दूत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माताजी हा बघा याला म्हणते अँकल. दादा पाहिजे थांबा थांबा थांबा. सुंदर भोजनाची व्यवस्था महिलांची पंगत जय गुरुदेव. जयंतदादा शिंदे आपल्या या ठिकाणी उपस्थिती आहे. सहर्ष स्वागत. हा पहिलं सगळे सेट होऊ द्या, सगळे सेट होऊ द्या. चला नमस्कार घाला. नमस्कार सगळ्यांचे नमस्कार आले पाहिजे. अमितजी नमस्कार. ओके जय गुरुदेव. धन्यवाद. आयोजकांचे मनापासून धन्यवाद. पद्मविभूषण परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांचा 17वा वाढदिवस संतोषी भोर सामाजिक प्रतिष्ठान आणि शिवशंभू मोफत सामुदायिक विवाह सोहळा या सोहळ्यासाठी अनेक नागरिक, नातेवाईक, गावातील ग्रामस्थ, विविध हो संस्थांचे थांबा बाजूला. या कार्यक्रम बोला जय गुरुदेव. लगेच आपण बोलण्यासाठी उपस्थित राहायचं. दुसरी विनंती वेळेमध्ये त्या अगोदर हळदीचा कार्यक्रम लगेच संपन्न होईल आणि वधूराणीने बरोबर 4 वाजता सत्रात सुद्धा वेळ आपण पाळलेला आहे. संध्याकाळी सुद्धा वेळेचं पालन करा, सहकार्य करा. आपलं मनपूर्वक बाजूच्या हॉलमध्ये व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हॉलमध्ये आपण उपस्थित राहावं. थांबा जरा तो या ठिकाणी काही ठिकाणी वाढत झालेलं नाही. जरी आपण भोजन केल्याशिवाय कुणी राहू नये. अविरतपणे भोजनाचा कार्यक्रम चालू आहे. मात्र वेळेचं नियोजन आपण करून घ्यायचं. ऐक मानवा तुला सांगता मानव धर्मा विसरू वनवन फिरुनी आयुने तू करू नको गा करण्या लाजू नको आशीर्वाद तू घेण्यासाठी जय गुरुदेव. डाळ नाही बाजी. सर्वांना विनंती आहे. सुंदर अशी अन्नप्रसादाची भोजनाची व्यवस्था आहे. भोजन केल्याशिवाय कुणी राहू नये. ऐक मानवा तुला सांगतो मानव धर्मा विसरू नको सैरा वैरा वनवन फिरुनी आयुने तू करू नको गाम घालुनी मिळवी बकरी आईच खाऊ तू बनू नको कर्मयोगी हा तारील तुझला नीती धर्म तू सोडू नको प्राणी हत्या करू नको तू मद्यपानही करू नको अंगी कुणाच्या देऊन येई व्यर्थतयाला बोलू नको आई बाप हे दैवत माझे सेवा करण्याला लाजू नको आशीर्वाद तू घेण्यासाठी शरम कुणाची धरू नको परनारी ही माता भगिनी सॉरी ऐक मानवा तुला सांगतो मानव धर्मा विसरू नको सैरा वैरा विनवन फिरुनी आयुने तू करू नको हे मी केले ते मी केले गर्वाने तू बोलू नको क्षणामध्ये रे उलतुल पाडील प्रभुलीला तू विसरू नको बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय भैरवनाथाचा चांदवले श्री गुरुदेव दत्त श्री 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 रविराज शंकरजी महाराज की जय. जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव.
सिंपल एक फ्रूट बनवायचं. ओके ओके थँक्यू. इथं फक्त आपली हवा. पाटील यांचे या ठिकाणी आगमन आहे. आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत. खरं तर बोरवाडीच्या पवित्र प्रांगणामध्ये या पावन भूमीमध्ये आज या ठिकाणी संपन्न होतो. आदरणीय कार्यक्रमाच्या निमित्ताने विष्णू शेठ घोर माजी उपसरपंच याची उपस्थिती आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत. चलो ज्यांचं शुभागमन होत आहे ते अमेरिका रिटर्न सन्माननीय नथुशेठ पाटील व टावरे आपल्याही शिवशंभो सामुदायिक विवाह सोहळ्याचे ते उद्योगपती सन्माननीय भाऊसाहेबजी शिंदे, बजरंग महाराज रावडे, पांडुरंग महाराज एरंडे, सोमनाथ महाराज एरंडे यांची उपस्थिती आहे. नागपूरचे पांडुरंगजी होले आपली उपस्थिती आहे. सहर्ष स्वागत. गोकुळ रामदास बनके वराजाचे मामा चला आपण उपस्थित राहायचो. बोरिवलीच्या मावळनाथच्या विनंती राहील प्रवेशद्वाराजवळ वर ओवाळण्यासाठी उपस्थित राहायचो. 3 नंबर वरराजा वद्राणीचा आगमन करून घ्यायचो. स्नेहल आणि सूरज काळे आणि पवार परिवार वरराजा वद्राणीचा आगमन करून घ्यायचं विनंती आहे. एक मोबाईल हरवलेला आहे. सेवानिवृत्त अधिकारी सालगोरमध्ये उपस्थित आहेत. आपण काळे मामा मंडळीला विनंती आपण तात्काळ या ठिकाणी समोर उपस्थित राहायचं. चारही परिवार
कार्याचे सगळे फुलं नका समजू. तो वेळ आपल्याकडे कमी असणार आहे. जे कोणी 8 मामा असतील संतोष विठ्ठल माझा आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते पद्मभूषण गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त संतोष शेठ भोरपास सामाजिक प्रतिष्ठान भोरवाडी आयोजित शिवशंभो मोहपत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत असताना आनंद होता की सामाजिक सेवेचे भान ठेवून 2004 पासून सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करीत आहोत. आजपर्यंत 200हून अधिक जोडप्यांचे विवाह संपन्न झाले आहेत. आज विवाह सोहळ्यात आतापर्यंत सर्व वराडी मंडळी, कार्यमालक, ग्रामस्थ, मित्रमंडळी व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार या सर्वांचं मोलाचे सहकार्य लाभले आहे. आजही या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपले मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. तसेच नववधूवर कार्यमालक या विवाह सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संतोष शेठ भोर सामाजिक प्रतिष्ठान, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, समस्त ग्रामस्थ, भोरवाडी, अवसरी, खुर्द तसेच विशेष सहकार्य लाभले ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक जयंत भोळे सर, युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिरार्थी, स्वयंसेवक या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत व अभिनंदन करतो. शिवसंभव सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेले नववधूवरांचे वैवाहिक जीवन सुखी समृद्धीचे, आनंदी व भरभराटीचे जावे अशी ईश्वर चरणा व गुरुदेव चरणी प्रार्थना करतो व शुभेच्छा देतो. पद्मभूषण परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवसभर रक्तदान शिबिर व नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न झाले. तसेच संध्याकाळी दिव्य असा सत्संग कार्यक्रम होईल. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. आदरणीय भरतशेठ भोर यांना स्वतःचा धन्यवाद. खरं तर सकाळपासून आयोजन संयोजन नियोजनातून आपण उपस्थित आहात. वेळेअभावी अनेकांना शुभेच्छा, शुभाशीर्वाद द्यायचे. मात्र सर्वांचे प्रतिनिधी या नात्याने आदरणीय आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सन्माननीय पद्मभूषण परमपूज्य श्री श्री रविशंकरजी महाराज यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्तानं संतोषराव भोर सामाजिक प्रतिष्ठान आयोजित आणि शिवशंभो सामुदायिक विवाह सोहळा गेली अनेक वर्ष आपण या भोरवाडी परिसरामध्ये पाहत असतो की अनेक ठिकाणी होत असणारे सामुदायिक सोहळे बंद पडले. परंतु या भोरवाडीतील आर्ट ऑफ लिव्हिंग असेल किंवा संतोषराव भोर सामाजिक प्रतिष्ठान असेल, या सगळ्या मंडळींनी हा सामुदायिक विवाह सोहळा चळवळीचा कार्यक्रम सातत्यानं पुढे चालवलेला आहे. आता ज्यांनी आपल्या सर्वांचं स्वागत केलं, प्रास्ताविक केलं, ते भरतशेठ भोर असतील, संतोषराव भोर असतील आणि त्यांचे सगळेच सहकारी तरुण मंडळी असतील. समाजामध्ये लोप पावणारी ही चळवळ सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे. परंतु अलीकडे लोकांना खोट्या प्रतिष्ठेपायी सामाजिक प्रतिष्ठा जपायची आहे
आणि कर्ज काढून का असेना पण मोठ्या पद्धतीनं ढागाढोगामध्ये एकमेकाच्या ईर्ष्येपायी मोठ्या हॉलमध्ये लग्न करण्याची सवय लोकांना लागलेली आहे. परंतु आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं रुजलेली ही सामुदायिक विवाह सोहळा चळवळ गोरगरिबांसाठी आणि लोकांचा सुद्धा वेळ याच्यामध्ये वाचतो. ह्या सगळ्या दृष्टीनं फायदेशीर असणारी ही चळवळ या ठिकाणी भरत शेठ आणि संतोषराव तुम्ही मंडळींनी चालू ठेवलेली आहे. आणि केवळ सामुदायिक सोहळाच राहील तर आपण सकाळपासून पाहतो या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, नेत्र तपासणी शिबिर सुद्धा आयोजित केलेलं आहे. म्हणजे केवळ सामुदायिक सोहळाच नाही तर त्याबरोबर समाजाला ज्याची गरज आहे सामाजिक उपक्रम सुद्धा चांगल्या पद्धतीने या मंडळींनी चालवलेले आहे. म्हणजे अतिशय सामाजिक बांधिलकी ठेवून हे काम करणारी माणसं, स्वतःला समाजासाठी झोकून देणारी यांनी हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे. त्यांना मनापासून आपणा सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. वेळ झालेला आहे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सहकारी मंचरचे माजी सरपंच बाळासाहेब बांडकेले असतील, माताजी शेठ कोकरकर असतील, मिलिंदराव पुढे असतील किंवा आता आलेले माजी सभापती आनंदराव शिंदे असतील, या सर्वांच्याच वतीनं या वधूवरांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय राजाराम बानखेले साहेब, संदीपजी भोर, आंबेगाव तालुका बजरंग दलाचे अध्यक्ष सागरजी भोर, गोरक्षक आदरणीय श्रीधरजी शिंदे आणि सहकाऱ्यांचं आगमन सर्वांचं स्वागत करून यानंतर आरोग्यदूत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय माताजी शेठ कोकरकर या शुभदिनी पद्मविभूषण परमपूज्य श्री श्री रविशंकरजी महाराज यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त संतोष शेठ भोर सामाजिक प्रतिष्ठान आयोजित शिवशंभो मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या विवाहामध्ये सहभागी झालेले 4 वधू 4 वर, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, शेती, सरकार, व्यापार या सर्व क्षेत्रातील मान्यवर आपण सर्वजण या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वधूवरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सकाळपासून या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध निवेदक अमितजी कातळे यांनी आपल्या सर्वांचं शाब्दिक रूपाने स्वागत करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. या निमित्ताने मी देखील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. राजारामजी बानखेले यांनी माझ्या अगोदरच्या त्या शुभेच्छा भाषणामध्ये सांगितलं, सामूहिक विवाह सोहळा ही चळवळ अगदी खेड्यापाड्यामध्ये, वस्तीमध्ये, संपूर्ण तालुक्यात, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये पोहोचली होती. परंतु आता मात्र लोकांचं आर्थिक स्तर उंचावल्याने किंवा केवळ प्रतिष्ठेसाठी म्हणून म्हणा एक मोठ्या प्रमाणात लग्न सोहळा करण्याची प्रथा त्या ठिकाणी चालू झाली. परंतु खऱ्या अर्थानं आजही सर्वसामान्य कुटुंबाच्या दृष्टीने आणि अनेकांचा वेळ वाचण्यासाठी, पैसा वाचवण्याच्या दृष्टीने ही चळवळ अतिशय महत्वाची आहे. कदाचित काहींना वाटत असेल का सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करणं कमीपणाचं आहे, पण यात काही कमीपणा नाही. त्याचं मोठेमंत उदाहरण असं आहे, 1997 साली माताजी पोकरकरचं लग्न पिंपळगावच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात झालं. माझा काही कमीपणा झाला नाही. उलट त्यानंतर मला ग्रामपंचायत मध्ये 4 वेळा लोकांनी निवडून दिलं. 10 वर्ष मला सरपंच केलं. एवढंच नव्हे तर माझ्या स्वप्नात नव्हतं ते जिल्हा परिषद सदस्यपद देखील मिळालं. कारण माझ्या लग्नात अनेकांचे आशीर्वाद मला त्या ठिकाणी मिळाले आणि मला माझ्या राजकीय जीवनामध्ये चांगली वाटचाल मिळाली. म्हणून मी यांना धन्यवाद देईल. निश्चित आज एवढी सगळी मंडळी तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेला आहात. तुमचं निश्चित भविष्य हे अतिशय उज्ज्वल, सुखाचं, आनंदाचं होईल यात मात्र शंका नाही. आणि रविशंकरजी महाराज यांचे देखील आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहेत. मी अधिक न बोलता या उद्योगांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने, त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि माजी काँग्रेस खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या वतीने आणि तमाम पाहुणे मंडळींच्या वतीने या उद्योगांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. यानंतर डीके शिवशंभो सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त विवाहबद्ध झालेले वधूवर, त्यांचे माताजी, पिताजी, सर्व नातेवाईक आणि आपण सर्व वराडी मंडळी आणि व्यासपीठावर असलेले सर्वच दिग्गज, श्री श्री रविशंकरजी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शिवशंभो मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन आदरणीय भरत शेठ भोर आणि सुरेखाताई भोर, माजी सभापती संतोषराव भोर मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलं जाते. या सोहळ्याचं वेगळेपण म्हणजे आता आपण पाहिलं की फुलांच्या पाकळ्या उधळून स्वागत आणि वधूवरांना शुभेच्छा दिल्या. इतर वेळी आपण तांदूळ टाकतो, तर ज्या तांदळाने
श्री गणेशाईची पूजा केली जाते आणि त्याच तांदळाला कलर लावतो आणि ते आपण अंगावर टाकतो आणि लग्न समारंभात पायाने तुडवत जातो. किमान शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील याच्यामुळं आणि जे पोटात जायचं ते उकुड्यात जातं आणि त्यांनी ते करतो. त्याऐवजी अक्षता नको आहे तिथं, अक्षतावर टाकायच्या झाल्या तर फक्त वधूवरांच्या शेजारी जे जवळ लोक आहेत त्याने टाका. आता शेवटचे आमचे मान्यवर टाकणार तुमच्या डोक्यावर, तुम्ही टाकणार तिच्या डोक्यावर जातं. एक चांगला उपक्रम गेल्या 22 वर्षापासून भरत शेठ भोर यांनी सुरू केला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता आपण बालविवाह रोखण्यासाठी 1.5 मिनिटाची शपथ आहे ते आदरणीय आमचे सूत्रसंचालन करणारे कातळे सर देतील आणि त्यानंतर आता एक मान्यवर शुभेच्छा देतील आणि मग नंतर विवाह सोहळा होईल. एवढं मी करेक्शन सांगतो. बोलण्यासारखं फार आहे पण गर्दी प्रचंड आहे, वेळ फार झालेला आहे, त्यामुळे मी अधिक न बोलता या वधूवरांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. यानंतर आदरणीय जयंत भोळे सर आर्ट ऑफ नमस्कार सर्व उपस्थित मंडळी, वधूवरांचे पालक आणि वधूवर. आज परमपूज्य सद्गुरू श्री श्री रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हचे संस्थापक जागतिक शांतीदूत ह्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 22 वर्षांपासून हा सोहळा चालवण्यात येत आहे. हा उपक्रम अगोदरच्या मान्यवरांनी सांगितलं की अनेक ठिकाणी सुरू झाला आणि बंद झाला, इथे सुरूच आहे. ह्याच्या पाठीमागे एक प्रचंड मोठी प्रेरणा आहे श्री श्री रविशंकरजींची. 185 पेक्षा जास्त देशात 100 करोडपेक्षा जास्त लोक आज ध्यान साधना सुदर्शन क्रिया करत आहेत आणि जगात शांतता नांदावी, विवाद कमी व्हावे, लोकांनी आनंदपूर्ण जीवन जगावं यासाठी ते संकल्पबद्ध आहे. आणि ही संकल्पना अशा वेगवेगळ्या उपक्रमांना भारतभरात नव्हे तर जगभरात राबवत आहे. शेतकरी, सामान्य नागरिक, आदिवासी लोक असतील, सुशिक्षित असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, पाण्याचे असतील, वनसंवर्धन असतील, अशा अनेक गोष्टींसाठी कार्य होत आहे. जगात शांतता नांदावी, सगळ्यांच्या जीवनात आनंद यावा ह्यासाठी या गोष्टी होत आहेत. आत्ताच काही दिवसापूर्वी 10 तारखेला आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते बंगलोरला 1 लाख लोक एकाच वेळेस ध्यान करू शकतील एवढ्या मोठ्या ध्यान मंदिराचा तिथे उद्घाटन झालेलं आहे. जगात शांतता नांदावी हा एकमात्र उद्देश आहे. असे अनेक उपक्रम होत आहेत भारतभरात. तर तुम्हाला माहिती असेल की तळागाळातल्या शेतकऱ्याच्या, मजुराच्या हितापासून तर अगदी मोठमोठ्या लोकांच्या तणावमुक्त होण्यासाठीच्या अलग अलग योजना आणि अनेक कार्यक्रम इथे राबवले जातात. मी ह्या संस्थेच्या वतीने बोलत आहे याचं मला भान आहे, कारण आजचा हा उपक्रम चालला आहे. हे लोक जे म्हणले की अनेक ठिकाणी या संस्था असे प्रोग्राम सुरू झाले आणि बंद झाले, तर हे प्रोग्राम सुरू राहावे ह्यासाठी ही प्रेरणा आहे. आणि आजकाल आपण पाहतोय की जागतिक मंदीचं सावट यायला लागलाय. खर्च कमी करावे ह्याच्यासाठी पंतप्रधानापासून तर मोठमोठे व्यावसायिक असतील किंवा बँकाचे चेअरमन असतील अनेक लोक आवाहन करत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आणि अतिशय उत्तम आहे. असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हावे, देशाला आणि आपल्या समाजाला हातभार लागावा अशी सगळ्यांकडून अपेक्षा आहे. ह्या निमित्ताने संस्थेच्या वतीने या प्रत्येक जोडप्याला संस्थेच्या वतीने इथे आपण पाहतो समोर किती मोठं एक ध्यान मंदिर आहे. तर ह्या ध्यान मंदिरात गेल्या 22 वर्षांपासून महाराष्ट्रात नव्हे फक्त भारतातल्या संपूर्ण भारतातल्या अनेक तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आणि त्या कार्यासाठी संस्थेतर्फे आपले आदरणीय भरत शेठ भोर आणि त्यांच्या पत्नी या दोघांना संस्थेने सन्मानित केलं नुकतंच. आणि हे कार्य जे मला सगळ्यांना असं आवाहन करायचं की सर्व ह्या भागातल्या आणि बाहेरच्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या सर्व तरुणांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनात आणखी चांगल्या सुंदर अशा मोठ्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी त्या गोष्टीचा उपयोग घ्यावा. आताच नुकतंच जाहीर झालंय की या प्रत्येक जोडप्याला 2 समया आणि एक रेफ्रिजरेटर हे आर्ट ऑफ लिव्हच्या मित्रमंडळातर्फे भेट देण्यात येत आहे. मी ह्या सर्व लोकांना जे नवीन जोडपे ह्यांना सुखी संपन्न अशा वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो. आणि संस्थेतर्फे हे चालणाऱ्या कामामध्ये आपल्या सगळ्यांचा देखील सहभाग अपेक्षित आहे अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय गुरुदेव. यानंतर शिवशंभो सामुदायिक मोफत विवाह सोहळा पद्मविभूषण परमपूजनीय श्री श्री रविशंकरजी महाराज यांच्या 70व्या जन्मदिनाच्या निमित्ताने गेली अनेक वर्ष या ठिकाणी संतोष शेठ भोर
आणि भरत शेठ भोर यांच्या माध्यमातून हा विवाह सोहळा आयोजित केला जातो. मी यापूर्व कालखंडामध्ये काही विवाह सोहळ्यांना या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. काही दशकापूर्वी सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ आपल्या या भागामध्ये अतिशय जोमाने सुरू होती, परंतु वळवाच्या पावसासारखी काही ठिकाणी अवस्था झाली. पुढे पूर आणि पाठीमागे सगळी लाट ओसरून गेली, परंतु काही मोजक्या ठिकाणी आजही पण सामुदायिक विवाह सोहळे संपन्न आहेत. आजच्या या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये, विठ्ठलाच्या नामामध्ये मार्गी चालता पाऊला पाऊले, चिंतावी माऊली पांडुरंग, त्या आनंदकांत परमात्म्याचं नामस्मरण करत हे वधूवर अतिशय आनंदाने या लग्न वेदीवरती पोहोचलेले आहेत. आज आपण पाहतो समाजामध्ये वेगवेगळे प्रकार पाहतो, परंतु हरिनामाचा गजर करून हा एक अलौकिक असा विवाह सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे. आजही पण समाजात पाहतो दोन प्रकारचे टोकं आपल्याला पाहायला मिळतात. लाखो करोडो रुपये खर्च करणारे सुद्धा आपण या समाजामध्ये पाहतो आणि अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा वाटचाल करणारा समाज आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आजही काही घटकांना या सामुदायिक विवाह सोहळ्याची नितांत अशी गरज आहे आणि काही जे समाजातील जी मंडळी आहेत ज्यांना भान आहे की आपण समाजाचं काही देणं लागतो, या भावनेने वाटचाल करणारी भरत शेठ भोर सारखी अनेक माणसं आहेत की जे सामाजिक काम करतात, विवाह सोहळा चालवतात, आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबवतात आणि समाजाचं भलं करण्याचं काम करतात. मी अधिक बोलत नाही. आज या ठिकाणी 4 वधूवर म्हणजे 8 मंडळी आपल्या सर्वांच्या साक्षीने विवाहबद्ध होत आहेत. मी आनंदकांत परमात्म्याला एवढीच प्रार्थना करतो की यांचं विवाहात्तर जीवन सुखात, शांतीत, समृद्धीत व्यतीत व्हावं, एवढीच आनंदकांत परमात्म्याच्या मी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. हरिओम तत्सत. प्रथम माझी सर्वांना अशी विनंती आहे की सर्वांनी आपला उजवा हात समोर करायचा आणि इथे जी काही प्रार्थना म्हटली जाईल ती माझ्या मागणं सगळ्यांनी म्हणायची आहे. प्रार्थना महिला भगिनींसाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच आमच्या पुरुष बांधवांसाठी पण महत्त्वाची आहे. तर आपण सर्व वधूवर आणि वधूराणींना विनंती आहे की त्यांनी पण ही प्रार्थना म्हणायची आहे. आपण सुरू करूया. आम्ही सर्व उपस्थित नागरिक अशी सामूहिक शपथ घेतो की मुलीचे वय 18 वर्ष, मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही व विवाह होऊ देणार नाही. बालविवाहास विरोध करून समाजात जनजागृती करू. शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित भविष्यासाठी बालविवाह मुक्त समाज घडवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. जय गुरुदेव. काकांना विनंती, सर्व मामा आले असेल तर विवाह सोहळ्याला सर्व कार्येषु सर्वदा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमणं चिंतामणि तेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरान् जन
संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगलम सावधान कन्या बागाडली परी करी माहेरची आठवण टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान दुरु दुरु धावयाची सोनुली अंगणी अन पित्याची ती माया तिच्या ओसरे नयनी छोट्या भावासाठी तिचा कंठ आला हो दाटून टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान विचिव मित्र वशिष्ठ सर्व ऋषी सांगा हाती ही बाणधनुष घेऊनी सदा मंगल शुभमंगल सावधान हरी गुरुदेव भजन कोणी नका चिंता कुलदैवताची आपुल्या देव लग्नम सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलं देव लक्ष्मीपते ते गृहगम स्मरामी. सर्व मुलीच्या मामांनी मुलींकडे हार द्या. मुलीच्या मामांनी मुलींकडे हार द्या. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार. संतोषी भोर सामाजिक प्रतिष्ठान समस्त ग्रामस्थ बोरवाडी अवसरी मुलींनी हार घालून द्या. मुलींनी हार घाला. परिवार मुलींनी हार घाला. सर्वांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. सुंदर असा कार्यक्रम सकाळपासून बरोबर वेळेत संपन्न झाला. या सर्व आयोजकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला मुलांनी घाला हार आता. ESB कॉलेज बोरवाडी श्री गणेश बैलगाडा संघटना त्याचप्रमाणे बजरंग दल सर्व सहकारी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुंदर असा हा शिवशंभो सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. आणि खरं तर हार्ट ऑफ लिव्हिंग मित्र परिवाराच्या वतीने काढून टाका ना. काढून टाका. तोंडातून काढून टाका. या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यांचेही सदस्या धन्यवाद. सगळ्यांनी सेवा कार्यामध्ये सहभाग नोंदवला. आपलं सदस्य चला गुच्छ द्या. एकमेकांना गुच्छ द्या. वैभवदादा भोर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मनपूर्वक हार्दिक आभार. अभयदादा नवले ग्रामपंचायत सदस्य घरावर आपले इकडे बघा. काढा काढा. ओके. बोलो जय गुरुदेव. जय गुरुदेव. घेऊ का सर? पा इकडं आता आम्ही इकडं बा बरं. नानी इकडं बघा. स्माइल टावा. हा इकडे बघा.
चला चारही मुलींच्या मामांना आणि मामींना विनंती आहे, कन्यादानाची भांडी, पाण्याच्या तांब्या, हळदी कुंकाचं ताट घेऊन आपण स्टेजवर या. स्टेजवरती जी गर्दी आहे त्या सर्व मंडळींना विनंती आहे, आपापले फोटो काढून झाले असतील तर आपण थोडं स्टेजच्या खाली जायचंय. जी तरुण मुलांची गर्दी स्टेजवर आहे त्यांना सर्वांना विनंती आहे, आपण थोडं सहकार्य करा. मान्यवर मंडळींचे फोटो काढून झाल्यानंतर या ठिकाणी सर्व विधींना आपण सुरुवात करणार आहोत. मुलीचे भावाकडे आवाजाकडे लक्ष द्या, चला लवकर. जय गुरुदेव. बघा इकडे स्माइल टावा. इकडे पण